अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात। आजचे स्वामी संदेश सांगण्यापूर्वी प्रत्येक स्वामी भक्तासाठी हा संदेश आहे, लक्षपूर्वक ऐका। जर तुम्ही धर्म कराल तर देवाकडून तुम्हाला मागावं लागेल आणि जर कर्म चांगले कराल तर देवाला तुम्हाला द्यावे लागेल। यासाठी तुम्हाला कर्म चांगले करावे लागणार आहे। जर सहमत असाल तर लगेच श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा, कारण देव आपल्याला सर्व काही देणार आहे। फक्त आपण थोडासा वेळ भगवंताला द्यायला हवा, थोडा संयम ठेवायला हवा। आपण जे काही करणार आहोत ते आपल्या भल्यासाठीच करणार आहोत। देव नक्कीच आपलं भलं करणार आहे, हा विश्वास आपल्या देवावर आपल्याला हवा। देव तुम्हाला मोठे आशीर्वाद देण्याच्या तयारीत आहे। तो जो काही करेल ते तुम्हाला स्वीकारावा लागेल, त्यासाठी तुम्हाला सज्ज राहावे लागेल। जर तुम्ही सज्ज असाल तर होय देवा मी सज्ज आहे असे टाईप करा। मशानात जाण्याची वेळ आलं आणि आता शहाणपण सुचलं, काय कामाचं काय उपयोग, म्हणून शहाणपण हे तरुणपणी आलं पाहिजे। जो हा खटाटोप आहे तोही शहाणपण तरुणपणी मिळवण्यासाठी तरुणपणी त्यांना एकदा शहाणपण मिळालं की मग खऱ्या अर्थाने आपले जीवन आपण सुखी करू शकतो। पैसा मिळाला म्हणजे आपण सुखी होऊ ही गोष्ट मात्र साफ खोटी। फक्त पैसा आवश्यक नाही का आहे? कशासाठी? पैसा आपल्याला जीवनाला आवश्यक असणाऱ्या गोष्टी संपादन करण्यासाठी पाहिजे। जसं की राहण्यासाठी घर आवश्यक आहे, त्यासाठी पैसा पाहिजे, याबद्दल काही दुमत नाही। पण बाकी काही लागत नाही का? तर ज्याच्याजवळ शहाणपण आहे तो सुखी होऊ शकतो, ज्याच्याजवळ शहाणपण नाही तो सुखी होणं कठीण आहे। शहाणपणाचा अभाव येथे दुःखाचा सुकाळ आणि शहाणपणाचा प्रभाव तिथे सुखाचा सुकाळ। जीवनामध्ये माणसाजवळ शहाणपण पाहिजे। हा जगामध्ये बघा, घरात, समाजात, विश्वात अनेक ठिकाणी भांडण तंटे आहेत, मारामारी आहेत, कारण या जगात कोणी सुखी नाही। शहाणपणाचा अभाव हा माणसाच्या दुःखाला कारणीभूत आहे। हा अभावच माणसाच्या सुखाला सुद्धा कारणीभूत आहे। शहाणपणाला पर्याय नाही। जर तुमच्याकडे शहाणपण नसेल तर तुम्हाला सुखी करण्याचे सामर्थ्य ब्रह्मदेवाला पण नाही। आता हा प्रश्न निर्माण होईल की शहाणपण कशात आहे? शुभ नीती निर्माण करण्यातच शहाणपण आहे आणि शुभ नीती निर्माण करण्यामध्ये मूर्खपणाचा कळस आहे। नीती ही मानव जीवनामध्ये फार महत्त्वाचं। मानव जीवन नियंत्रित केलं जातं ते नीतीकडून। पण नियती म्हणजे काय? आज अनेक माणसं नियती म्हणजे कुठली तरी अशी काल्पनिक शक्ती मानतात जे आपल्यापासून कुठेतरी दूर आहे। ती नियती आपल्या जीवनावर नियंत्रण करते असा एक समज आहे। काल्पनिक नीती माणसाच्या सुखदुःखाला कारणीभूत ठरते। कल्पनेच्या पलीकडे आणि आकाशाच्या पलीकडे म्हणा किंवा काल्पनिक म्हणा, लहरी म्हणा, एखादी शक्ती तिला नियती असे समजून ती नियती आपलं जीवन नियंत्रित करते असा एक गोड गैरसमज निर्माण झालेला आहे। नीती आपण निर्माण करतो हे फार मोठे सिद्धांत आहे। आपण मुलांना जन्म देतो आणि आपण जे नीती निर्माण करते ती नीती आपल्या सुखदुःखाला कारणीभूत ठरते। नीती ही दोन प्रकारची, एक शुभ आणि एक अशुभ। अशुभ नीती निर्माण करायचं का शुभ नीती हे आपण ठरवायचं। जसं की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तूच आहेस, कारण शुभ नीती निर्माण करायचं की अशुभ हे तूच ठरव। हे देव येऊन तुला सांगणार नाहीत, कारण कोणीच तुला असं म्हणणार नाही की अरे बाबा आहे असं कर तसं कर, म्हणून तूच ठरव की तुला काय करायचे आहे।
कबीराने एकदा म्हटलं की सद्गुरू आणि देव जर समोर येऊन उभे राहिले तर मी पहिला नमस्कार सद्गुरूंना करेन. हाच कारण सद्गुरू जे देतात ते देव पण देत नाही. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. सहमत असाल तर लव यू गॉड असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. मित्रांनो, शुभ नीती निर्माण करायचं म्हणजे काय तर त्यासाठी काही नाही, फक्त भगवंताचे नामस्मरण करा आणि भगवंताकडून जे काही घेतलं आहे ते सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करा. किमान त्या वाटचालीने आपले कर्म सुरू राहू द्या. आपण अशुभ नीती निर्माण करतो, शुभ नीती निर्माण करतो. पण आज जशी परिस्थिती की माणसं सहज अनिष्ट चिंतन करतात, अनिष्ट बोलतात आणि सहज अनिष्ट इच्छा करतात. सहज कितीतरी गोष्टी अनिष्ट आपण करत असतो, काहीतरी वाईट करत आहोत हे सुद्धा आपल्याला कळत नाही. काळजी करणे, चिंता करणे, दुःख करणे त्याचा परिणाम असा होतो आणि आपल्या जीवनामध्ये आपोआपच अनिष्ट नीती निर्माण व्हायला सुरू होते. मित्रांनो, आपल्या जीवनात आपण 4 गोष्टी करतो: विचार करणे, इच्छा करणे, उच्चार करणे, आचार करणे आणि या कारणीतून नीती सतत निर्माण होत असते. काही करत असताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपले कर्म आपण चांगले ठेवायचे. चिंता करणे, विचार करणे हे स्वाभाविक आहे, पण ते पॉझिटिव्ह करायचं, कारण आपले विचारच आपल्याला जीवनाला आकार देणार आहेत. ओल्या मातीत कुंभार जसं निरनिराळे आकार देतो, तसेच आपले विचार आपल्याला आकार देत असतो. नेहमी खरे बोलणे, कोणाचेही वाईट न करणे हे आपण पाळले पाहिजे, कारण आपण जसे विचार करतो घडतो तसंच आपल्या आयुष्यात घडत असतं. आपल्या बहिर्मनातून अंतर्मनात आणि त्या ठिकाणी राहतं. आपल्या जीवनाला आकार देण्याचं सगळं कार्य त्या अंतर्मनाकडून होत असतं. म्हणून तुम्ही कर्म चांगले करा आणि भगवंताचे नामस्मरण करा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. विचार बहिर्मनामध्ये निर्माण होतात आणि जे विचार आपण घडवतो तेच आपलं आयुष्यात घडत असते. जर तुम्ही सदा सर्वकाळ भगवंताचे नामस्मरण केले आणि त्यानुसार आचरण केले तर नक्कीच आपण आनंदाने जीवन जगू शकतो. सहमत असाल तर होय स्वामी आई, मी सहमत आहे असे लिहा आणि मी तुझं बाळ आहे असे टाईप करा आणि या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.